पकडून घे तिला, गाडी येते मागे. कुठे चालली तू? चाललाय वॉकला, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लिव्ह लव्ह अँड बार. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. तर आज आहे 1 जानेवारी 2024. तर आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होते. तर तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता आम्ही निघालो आहोत मॉर्निंग वॉकला. 2023मध्ये आमचं शेड्यूल इतकं अप अँड डाऊन होतं, खूप खराब होतं. रात्री कधीही झोपायचं, सकाळी कधीही उठायचं, एक स्टेबिलिटी नव्हती. तर 2024पासून असं ठरवलं की रोज सकाळी उठून ॲटलिस्ट जेनीला तरी वॉकला घेऊन जायचं, अर्धा एक तासाचा वॉक करायचा आणि मग घरी यायचं. सो 1 जानेवारीपासून खरा रिस्टार्ट करायला घेतला आहे. आता सुसाट चालली बघा, पकडून घे तिला, गाडी येते मागे. जेना तू या साईडला ये, तिला त्या साईडला होते. चला चला चलो, गो जना फास्ट, गो गो. जेनाची कॅट वॉक. टिडिंग टिडिंग टिडिंग. जेना जेनू मागे बघ ना. झेंडे जेना, आपण मागच्या वर्षी इथे बोरं तोडायला येत होतो यार, आणि आता डेव्हलपमेंट होते. 1 ते 1.5 तासाचा वॉक करून आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर खरंच खूप भूक लागली होती. मग झटपट असं काय बनवायचं, तर घरामध्ये अंडी होती, तर मग ब्रेड ऑमलेट बनवायचं ठरवलं. पटापट अशी ही रेसिपी होते. अगदी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि घरातले बेसिक मसाले टाकून ऑमलेट करायचं आणि त्यावर फक्त ब्रेड ठेवायचं. झटपट असा नाश्ता तयार होतो. आणि टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस असेल तर त्याच्यासोबत अजून छान लागतं हे ब्रेड ऑमलेट. तर तेच मी आता ब्रेड आणि ऑमलेट बनवलं आणि अतुलला पहिला खायला दिलं. त्याच्यानंतर मग मी खायला घेतलं. सकाळचा भरपेट असा नाश्ता केल्यानंतर भांडी वगैरे घासली. त्यानंतर दुपारी जेवण बनवलं. दुपारी दाल खिचडीच बनवली होती, त्यामुळे ते काही शूट केलं नाही. आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली होती. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आम्ही जेनीला घेऊन खाली गेलो होतो. दिवसभरातून 2 वेळा तिला बाहेर फिरून आणलं, म्हणजे तिचं शूचं काही टेन्शन राहत नाही. काय झाली फिरायला नसेल ना, पागल झाले तू जेनीच्या सारखी. अरे आजचं नाही बोलत मी, उद्या परवा कधी. अर्धा पाऊण तास जेनीला खाली फिरून आणल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर चहा नाश्ता केला, थोडा आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर इथे मी बनवत आहे वांगा बटाट्याची भाजी आणि चपाती. इथे मी एका कढईमध्ये तेल तापून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, मीठ टाकून चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर मसाले टाकले, हळद, आपला घरचा मसाला, त्याच्यानंतर गरम मसाला,
काश्मीरी लाल मिरची पावडर आणि ते चांगलं तेलात परतून झाल्यावर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये वांगा आणि बटाटा टाकून वाफेवर शिजायला ठेवून दिलं. संध्याकाळचे 8:30 वाजले होते. वांगा बटाट्याची भाजी बनवून झाली होती. त्यानंतर मी ते चपातीचं पीठ मळून घेतलं होतं आणि आता चपाती करत होती. इथे संध्याकाळी 8:30 वाजता पाणी येतं. मग पाणी आलंच होतं तर मी वॉशिंग मशीनसुद्धा लावून घेतली होती, म्हणजे एका बाजूला कपडेसुद्धा धुवून होतील आणि माझा स्वयंपाकसुद्धा रेडी होईल. रात्रीचे 9 वाजले होते. माझा स्वयंपाक पूर्ण बनवून झाला होता. त्यानंतर कपडे वाळत घालून झाले होते आणि आता आम्ही जेवायला बसतोय. आता आम्ही दोघं जेवून घेतो. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.